महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. विशेषतः जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयासाठी शासन निर्णय GR देखील जारी करण्यात आला असून त्यामध्ये या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने 2024मध्ये जाहीर केलेल्या या कर्जमाफी योजनेअंतर्गत काही निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची माफी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 52,565 लाख रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे. तसेच 2023च्या हिवाळी अधिवेशनामध्ये 379 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीचा वापर करून जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कोणकोणते शेतकरी लाभार्थी आहेत? तर या योजनेचा लाभ मुख्यतः अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे जसे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे ज्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते परतफेड करू शकले नाहीत, ज्या शेतकऱ्यांची नावे बँकेच्या कर्जदार यादीत समाविष्ट आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा बँक अधिकारी आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी समाविष्ट आहेत. ही समिती लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करेल आणि त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची व्यवस्था करेल. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना काही निश्चित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. शेतकऱ्यांना निर्धारित नमुन्यात अर्ज भरावा लागेल. हा फॉर्म त्यांच्या स्थानिक कृषी कार्यालय किंवा बँकेत उपलब्ध असेल. अर्जासोबत आधार कार्ड, बँक खाते तपशील, 7/12 उतारा, पीक नुकसानीचा दाखला, कर्ज घेतल्याचा पुरावा, पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रासह संबंधित बँक शाखेत किंवा कृषी कार्यालयावर सादर करावा लागेल. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाची संपूर्ण किंवा काही भाग माफ करण्यात येईल. माफ केलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेअंतर्गत एकूण 52,565 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर झालेल्या 379 कोटी रुपयाच्या निधीचा वापरही या योजनेसाठी करण्यात येणार आहे. कर्जमाफी 2024 या योजनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. तर ही योजना विशेषतः जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक करण्यात येईल. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, ज्यामुळे मध्यस्थांची गरज राहणार नाही. अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थ्यांची निवड यासाठी ऑनलाईन प्रणाली वापरण्यात येईल, ज्यामुळे प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल. शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्जामध्ये सत्य आणि अचूक माहिती देणे आवश्यक आहे. चुकीची किंवा असत्य माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. अर्ज सादर केल्यानंतर त्यांचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. यासाठी शेतकरी संबंधित कार्यालयात संपर्क साधू शकतात. या कर्जमाफी योजनेअंतर्गत शासनाने एक विस्तृत शासन निर्णय GR जाहीर केला आहे. या GRमध्ये योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया, कर्जमाफीची रक्कम आणि इतर संबंधित बाबींची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या GRचा अभ्यास करून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत की नाही याची खात्री करावी. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी शेतकरी खालील माध्यमाद्वारे संपर्क साधू शकतो. जसे स्थानिक कृषी कार्यालय, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, राज्य कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट, टोल फ्री हेल्पलाईन नंबर किंवा कृषी मित्र कृषी सहाय्यक. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा कर्जमाफीचा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी, विशेषतः नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा
तर या योजनेमुळे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ते पुन्हा शेती करण्यास उत्साहित होतील आणि त्यांचे आर्थिक जीवन सुधरेल. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. तसेच योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागत केल्यासारखा आहे. आशा आहे की या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्ती मिळेल आणि ते पुन्हा नव्या उत्साहाने शेती करतील. अशाच नवनव्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.